कुणकेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो स्वराज्याच्या अभिमानाचं प्रतीक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे. पण निसर्गाची वेगळीच योजना होती. मुसळधार पावसामुळे किल्ल्याकडे जाणारी बोट सेवा आणि सर्व वॉटर ॲक्टिव्हिटीज बंद होत्या. मग आम्ही वळलो राजकोट किल्ल्याकडे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670च्या सुमारास अरबी समुद्रातील शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीच्या रक्षणासाठी उभारलेल्या सागरी किनाऱ्यांमधून एक आहे. हाच तो सिंधुदुर्ग किल्ला. शिवकालीन इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या या किल्ल्याने स्वराज्याच्या वैभवाची आठवण पुन्हा एकदा करून दिली. समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला हा ऐतिहासिक दुर्ग आणि त्याच्या परिसरात उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक पाहताना अंगावर अक्षरशः शहारे आले. तो क्षण शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. इतक्यात भूकही जोरात लागली. मग समुद्रकिनाऱ्याजवळ एक शांत जागा शोधली. तिथे टेंट उभारला आणि गरमागरम मॅगी बनवली. त्यानंतर थोडा वेळ निवांत आराम केला. त्या पावसाळी वातावरणात समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत घेतलेला प्रत्येक घास आणि प्रत्येक क्षण वेगळीच मजा देऊन गेला. तर संध्याकाळी आम्ही मालवणमध्ये मुक्काम केला.